आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र हलकी इडली त्यासोबतच झटपट असा सांबरही दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला तांदूळ भिजू घालायचा आहे. मी इथे एक भांडं घेतलं, 2 वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. त्यासोबतच पाऊण वाटी सेम प्रमाणामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे. अर्धा टीस्पून मेथी टाकायची आहे आणि पाणी टाकायचं. आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने छान असं धुवून घ्यायचे. तांदळाला जे पावडर वगैरे असतं, डाळीलाही पावडर लावलेलं असतं. स्वच्छ असं आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान असं चोळून चोळून धुवायचं आहे. मी इथे छान धुवून घेतलं. 3 पाण्याने धुवून घेतलं. त्यामध्ये भिजू घालण्यासाठी पाणी टाकलेलं आहे, झाकण ठेवलं आणि आपल्याला हे रात्रभर असंच भिजू द्यायचं आहे. मी इथे रात्रभर डाळ आणि तांदूळ छान भिजू घातलेलं होतं. आता छान भिजलेलं आहे. आपल्याला आता हे मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं आहे. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 3-4 चमचे इथे तांदूळ टाकून घेतले, थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला छान असं बॅटर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. छान असं बारीक वाटायचं म्हणजे छान इडली तयार होते. सर्व बॅटर मी इथे मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर. ह्यामध्ये कोणी पोहे पण घालतात, पण मी इथे पोहे घातलेले नाही. अशीच इडली मऊ पांढरी शुभ्र छान अशी तयार होते. छान मी इथे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवायचं. आपल्याला हे बॅटर छान फर्मंट होण्यासाठी 5 ते 6 तास तरी छान असं भिजू द्यायचं आहे. आता मी हे बॅटर रात्रभर असंच ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. बघू शकता आपलं बॅटर किती छान फुललेलं आहे. मस्त फर्मंट झालेलं आहे. बघू शकता. छान फसफसून वरती आलेलं आहे. आता थोडेसे गरम आहे, पाऊस पडलेला नाही आहे म्हणून ते लगेचच छान असं रात्रभरातच मस्त असं फुलून आलेलं आहे. आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. आता ह्यामध्ये आपल्याला अजिबात सोडा घालायची गरज नाही आहे. तुम्हाला जितक्या इडल्या करायच्या आहे तितकं आपल्याला एका पातेल्यामध्ये बाजूला पीठ काढून घ्यायचं. म्हणजे 2 दिवस तरी पीठ छान राहतं, फ्रीजमध्ये ठेवायचं. तुम्ही 2 दिवस इडली, डोसा करून खाऊ शकता या पद्धतीनं. पीठ असं करून ठेवल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये बॅटर काढून घेतलेलं आहे. मला जितक्या इडल्या करायच्या आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बॅटर बघू शकता मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे. ह्या पद्धतीने मी इथे छान असं बॅटर मिक्स करून घेतलं. बॅटर आता बाजूला ठेवूया. आपण सांबारची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मसूरची डाळ घेतली आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतली. कुकरच्या डब्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेतली, मसूरची डाळही टाकून घ्यायची आहे आणि मुगाची डाळ टाकायची, पाणी टाकायचं आहे. आपल्याला एका पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे. मी डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि इथे एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतला. 2 मध्यम साईजचे इथे टोमॅटो चिरून घेतलेले तेही डाळीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. कांदा पण टाकून घ्यायचा आहे. आपल्याला डाळीसोबतच कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पाणी टाकायचं आहे. अगदी अर्धा बोट बुडेल इतकं वरती पाणी आलं पाहिजे या इतकं पाणी टाकायचं आहे. मी इथे मिक्स करून घेतलं. कुकरमध्ये जाळी ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आपण आता इडली सेट करणार आहोत. मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि इडलीचे इथे भांडे घेतलेले. आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. एकदा तेल लावलं ना परत तेल लावायची गरज नाही. सुरुवातीला एकदाच लावून घ्यायचं.
मी चारही पात्रांना इथे तेल लावून घेतलं आणि आपण इडली टाकायला सुरुवात करूया. मी इथे चारही पात्रांमध्ये इडली सेट करून घेणार आहे या पद्धतीने. अगदी याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज नाही आहे. मी चारही प्लेटमध्ये इडली सेट करून घेतली आणि मध्यम आचेवर आपल्याला ही 10 मिनटं छान इडली शेकून घ्यायची आहे. आता कुकर चेक करूया. डाळही आपली छान मऊ शिजलेली आहे. आपण कुकरमधून काढून घेऊया आणि चमच्याने आपल्याला ही डाळ छान स्मॅश करून घ्यायची आहे. मस्त सांबार तयार होतो. अगदी झटपट होतो. जास्त वेळही लागत नाही. जास्त साहित्यही नाही आहे. डाळ आपल्याला छान घोटून घ्यायची. मी इथे घोटून घेतली. आता फोडणी देणार आहोत. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल छान गरम झालं. मोहरी टाकायची, जिरं टाकायची अर्धा चमचा, हिंग टाकायचं, लाल मिरच्या टाकायच्या, उभ्या चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि छान आपल्याला परतून घ्यायच्या आहे. मी अगदी कमी गॅस ठेवलेला आहे. लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची, तीही छान परतून घ्यायची तेलामध्ये. 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता सांबारमध्ये जरूर टाका, छान चव येते. मी इथे 2 वांगी चिरून घेतलेली तीही टाकली. वांग्यामुळे पण छान चव येते. आणि इथे भोपळा टाकलेला आहे 1 वाटी छान चिरून घेतलेला. तोही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. वांगे आणि भोपळा लगेचच शिजतो, जास्त वेळ लागत नाही. मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे लगेचच मऊ होतील भाज्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे गॅस अगदी कमीच ठेवलेला आहे. आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे एक 3-4 मिनटं. 3 ते 4 मिनिटांनी बघू शकता छान आपल्या भाज्या मऊ झालेल्या आहेत. आता सांबारमध्येही त्या छान उकळल्या जातील. सांबार मसाला टाकायचा आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि ते कांदा लसूण मसाला टाकला आहे मी 1 चमचा, धनिया पावडर टाकली 1 चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच भाज्यांचा कलर बघू शकता. ह्यामध्ये छान असा सुगंध वास यायला लागलेला आहे. थोडंसं पाणी टाकलं 1-2 चमचे आणि भाज्या आपल्याला ह्यामध्ये करपू नये म्हणून मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. इथे 2 मिनटं झालेली आहेत. पाणी आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि भाज्या पण छान अशा शिजत आलेल्या आहे. बारीक करून घेतलेली डाळ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व डाळ मी ह्यामध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने खूप झटपट अशी सांबार तयार होतो. इडलीसोबत खाण्यासाठी छान तयार होतो. जास्त वेळ लागत नाही. ह्यामध्ये तुम्हाला पातळ किंवा दाटसर जसं हवं असेल त्या पद्धतीने पाणी टाका. चवीपुरतं मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि छान याला उकळून देणार आहे एक 8-9 मिनिट. मी एकसारखं हलवून इथे 8-9 मिनिट कमी गॅसवर छान उकळू देणार आहे. आता इडल्या चेक करूया. इडल्या आता इथे छान थंड झालेल्या आहे. बघू शकता इडली मस्त अशी निघलेली आहे. छान जाळी पडलेली आहे. अशा मऊ पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत अशा इडल्या तयार झालेल्या आहे. याच्यामध्ये मी पोहे पण वापरलेले नाही आहे, तरी बघू शकता मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहे. प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं ना तर इडल्या छान होतात. ह्याच बॅटरचं तुम्ही डोसाही करू शकता. मी एकदाच बॅटर भिजू घातलं ना, डोसा आणि इडली दोन्हीही एकदाच करत असते. इडलीचं आणि डोश्याचं मी सेपरेट असं काही भिजू घालत नाही. दोन्हीही ह्याच पिठामुळे, ह्याच बॅटरमुळे तयार होतं. सर्व इडल्या मी इथे करून घेतल्या. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची सांबारमध्ये. छान उकळी आलेली आहे बघू शकता. मस्त असं सांबार पण तयार झालेलं आहे. आता सर्व्ह करूया. तुम्हाला जर आजची इडली आणि सांबारची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.